नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर सुनील राजपूत, प्रताप महाविद्यालय अंमळनेर, डिपार्टमेंट ऑफ पॉलिटिकल सायन्स. विद्यार्थी मित्रो, आपण आज TYPAच्या सेमिस्टर 6व्याचे मेजर विषयातील विषय भारतीय राजकीय विचारवंत या विषयाअंतर्गत आपण पंडित जवाहरलाल नेहरू यांचे लोकशाही संबंधी विचार पाहणार आहोत. सुरुवातीला आपण पंडित जवाहरलाल नेहरूंविषयी थोडक्यात त्यांची ओळख करून घेऊ. तर पंडित जवाहरलाल नेहरू यांचं पूर्ण नाव जवाहरलाल मोतीलाल नेहरू उर्फ पंडित नेहरू. त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 सुसंस्कृत व संपन्न अशा ब्राह्मण कुटुंबात झाला. पंडित नेहरू हे मानवतावादी, तत्त्वज्ञ व महान देशभक्त, प्रखर राष्ट्रवादी व आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुत्सद्दी नेते होते. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील शांतता, विकास, परस्पर सहकार्य, विश्वशांती यातील त्यांचे योगदान अपूर्व असे आहे. पंडित नेहरूंच्या राजकीय विचारांवर मार्क्सवाद व गांधीवाद यांचा प्रभाव दिसून येतो. त्यांनी राष्ट्रवादाचा आंतरराष्ट्रवादाशी सुंदर असा समन्वय साधून त्यास एक नैतिकतेची व विश्वशांतीची व विश्वबंधुत्वाची जोड दिली आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय क्षेत्रात भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला गटागटाच्या राजकारणापासून वाचवण्यासाठी त्यांनी स्वीकारलेल्या अलिप्ततावादी व पंचशील तत्वांच्या धोरणांमुळे राष्ट्रात जास्तीत जास्त शांतता, परस्पर सहकार्य व सौहार्दाचे वातावरण निर्माण करण्यात नेहरूंचे योगदान खूप मोठे आहे. एक थोर आंतरराष्ट्रीय नेते म्हणून पंडित नेहरूंकडे जागतिक पातळीवर कायमच ओळखले जाते. त्यांना मार्क्सवादाविषयी आकर्षण होते, पण सशस्त्र क्रांतीची कल्पना त्यांना मार्क्सवादाची मान्य नव्हती. याबरोबर आपण पंडित जवाहरलाल नेहरूंचे लोकशाही संबंधीचे विचार समजून घेऊ. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काही ठराविक ग्रंथ सुद्धा लिहिले आहेत. त्यामध्ये सोव्हिएत रशिया नावाचा ग्रंथ आहे. तसेच जवाहरलाल नेहरू अन ऑटोबायोग्राफी, डिस्कवरी ऑफ इंडिया, बंच ऑफ ओल्ड लेटर्स, डेमोक्रेसी, कम्युनिझम, सोशलिझम अँड कॅपिटलिझम हे त्यांचे काही महत्त्वपूर्ण ग्रंथ यामध्ये आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर पंडित जवाहरलाल नेहरूंचे लोकशाही संबंधी विचार पाहताना आपण त्यांची लोकशाही संबंधी काय धारणा होती, लोकशाही संबंधी त्यांचे काय विचार होते हे आपण या ठिकाणी सविस्तर पाहणार आहोत. पंडित नेहरू लोकशाहीचे कट्टर एक पुरस्कर्ते होते आणि त्यांनी इंग्लंडमध्ये असतानाच जॉन स्टुअर्ट मिल, ग्लॅडस्टोन, जॉन मोर्ले यांच्यासारख्या उदारमतवादी विचारांच्या प्रभावातून त्यांच्या राजकीय विचारांची जी जडणघडण झाल्यामुळे त्यांनी आपल्या राजकीय विचारात एक प्रकारे उदारमतवादाला प्राधान्य दिले होते आणि मानवता व मानवतेवरील त्यांचा दृढ विश्वास यामुळे ते लोकशाहीचे व त्यातही शासन प्रकार म्हणून संसदीय लोकशाहीचे समर्थक बनले होते. भारतात गरिबी, दारिद्र्य मोठ्या प्रमाणावर होते आणि ब्रिटिशांच्या हाती राजकीय सत्तेचे केंद्रीकरण झाल्यामुळे लोकांना स्वातंत्र्य, अधिकार हे नावालाही नव्हते आणि म्हणून आर्थिक सत्ता काही मुठभर धनवानांच्या हाती केंद्रित झाल्यामुळे सामान्य जनतेला अन्याय, अत्याचार, जुलूम, जबरदस्ती, पिळवणूक तसेच शोषणाला सामोरे जावं लागत होते आणि त्यामुळे त्यांची स्थिती अत्यंत दयनीय होऊन त्यांना जीवन जगणे अशक्य झाले होते. या सर्व परिस्थितीवर प्रभावीपणे उपाय म्हणून भारतासारख्या देशात लोकशाही शासन पद्धतीच योग्य ठरेल असे त्यांचे मत बनले आणि म्हणून नेहरूंची लोकशाही संबंधीची जी व्यापक स्वरूपाची कल्पना होती ती महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर असल्यामुळे ते गांधीजींप्रमाणे व्यक्तीला केंद्रस्थानी मानत होते आणि म्हणून समाजातील प्रत्येक व्यक्तीला महत्त्व असून तिला
विकासाची पूर्ण संधी मिळाली पाहिजे. व्यक्तीच्या विकासाची ही संधी शासन प्रकार म्हणून केवळ लोकशाही शासन प्रकारातच उपलब्ध होऊ शकत असल्याने त्यांनी राजकीय लोकशाही बरोबरच सामाजिक तसेच आर्थिक क्षेत्रातही लोकशाहीचा पुरस्कार केलेला आहे. आणि म्हणून नेहरूंची लोकशाही पद्धतीवर अत्यंत नितांत अशी श्रद्धा होती. त्यांच्या मते लोकशाही म्हणजे लोकशाही राज्य, लोकशाही समाजरचना, लोकशाही दृष्टिकोन व लोकशाही अर्थव्यवस्था प्रस्थापित करणे होय. नेहरूंना लोकशाहीचे जे स्वरूप अपेक्षित होते ते आपण या पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करू शकतो. पहिला मुद्दा आहे व्यक्ती स्वातंत्र्य विचार. लोकशाही विचारात व्यक्ती व तिचे स्वातंत्र्य हा नेहरूंचा वैचारिक केंद्रबिंदू होता. आणि म्हणून नेहरू व्यक्ती स्वातंत्र्यास लोकशाहीचा आत्मा म्हणत. व्यक्ती स्वातंत्र्याशिवाय लोकशाही म्हणजे प्राणशिवाय निर्जीव शरीर असे मानत. म्हणून नेहरूंनी सर्वांना स्वातंत्र्य तसेच व्यक्ती विकासाची जी पूर्ण संधी मिळावी म्हणून पूर्ण लोकशाहीच्या तत्वांचा पुरस्कार या ठिकाणी केलेला आहे. पूर्ण लोकशाहीचे तत्व म्हणजे काय, तर सर्वांना आचार, विचार, उच्चार एवढेच नव्हे तर समता आणि शांततापूर्ण मार्गाने व्यक्ती विकास घडवून आणण्याचे स्वातंत्र्य व संधी प्राप्त करून देणे होय. नेहरूंना लोकशाही समाजाचे ध्येय व्यक्तीला तिच्या क्रियात्मक विकासासाठी उपलब्ध करून देणे असे मानत आणि त्यांच्या मते व्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा घालणे म्हणजे तिचा विकास थांबवणे होय. असे विचार त्यांनी लोकशाही संबंधी विचारांमध्ये व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये सांगितलेले आहेत. त्याचबरोबर विचार विनिमय व शिस्तीला महत्त्व. यामध्ये परस्पर सहिष्णुता हा लोकशाहीचा महत्त्वाचा गुण त्यांच्या मते लोकशाहीत दुसऱ्याची मते समजावून घेऊन त्यांना योग्य तो मान देणे आवश्यक आहे. याशिवाय लोकशाहीत सर्व प्रश्न चर्चेने विचार विनिमयानेच सोडविता येतात. त्यासाठी बहुमताने घेतलेले निर्णय मान्य करणे आवश्यक आहे. असे निर्णय सर्वांनी मान्य करण्यासाठी लोकशाही समाजात शिस्त असणे व तीही समाजाने म्हणजे नागरिकांनी स्वतःहून स्वीकारलेली असणे आवश्यक आहे. नेहरूंच्या मते लोकशाहीच्या व्याख्या अनेक प्रकारांनी करता येतील, पण त्यापैकी एक व्याख्या म्हणजे लोकशाही म्हणजे समाजाने स्वेच्छेने स्वीकारलेली शिस्त होय आणि अशी करावी लागेल त्यालाच ते लोकांमधील जबाबदारीची जाणीव असे म्हणतात. त्याचबरोबर लोकशाही संबंधीच्या विचारात त्यांनी मूलभूत हक्कांना प्रामुख्याने प्राधान्य हे दिलेले आहे. नेहरूंच्या मते अधिकारांशिवाय स्वातंत्र्यास कुठलेही महत्त्व प्राप्त होत नाही आणि म्हणून लोकशाहीत स्वातंत्र्याबरोबर हक्क असणे आवश्यक असून हक्क आणि स्वातंत्र्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्याबरोबर हक्क देणे हे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी घटना समितीत तसेच त्याआधी कराची येथील अधिवेशनात नागरिकांच्या मूलभूत हक्काचे सुद्धा समर्थन केले होते. त्यांच्या मते प्रत्येक नागरिकाला लेखन, धर्मसंघटन तसेच प्राथमिक शिक्षण मोफत मिळवण्याचा, श्रमिकांना आपले वेतन तसेच प्रौढ नागरिकांना मतदान अधिकार मिळाला पाहिजे. असे हे मूलभूत हक्कांना त्यांनी प्राधान्य हे लोकशाहीमध्ये दिलेले आहे. त्यांचा चौथा विचार लोकशाही संबंधीचा की आर्थिक लोकशाही व समतेच्या तत्वाला प्राधान्य. नेहरूंच्या मते व्यक्ती स्वातंत्र्य, अधिकार व समानता हे लोकशाहीचे एक मुख्य आधार असून समाजात सर्वच क्षेत्रात समता प्रस्थापित होणे आवश्यक आहे आणि म्हणून नेहरूंच्या मते लोकशाही प्रस्थापित करायची असेल तर लोकशाही शासन व्यवस्था व समाज रचनेबरोबर लोकशाही अर्थव्यवस्था सुद्धा प्रस्थापित केली पाहिजे. आणि लोकशाही अर्थव्यवस्था म्हणजे समाजातील कोणाही व्यक्तीला अगर गटाला संपत्तीच्या जोरावर दुसऱ्याचे व्यक्तिमत्व नष्ट करता येणार नाही अशी अर्थव्यवस्था निर्माण करणे. त्याचबरोबर देशातील आर्थिक विषमता कमी करून दारिद्र्य, शोषण नष्ट करणे होय. त्यांनी 1952च्या भाषणामध्ये संसदेत असे म्हटले होते की
आपले अंतिम उद्दिष्ट हे आर्थिक लोकशाही प्रस्थापित करणे हे असल्यामुळे, तसेच आपल्याला श्रीमंत व गरीब यांच्यातील दरी कमी करावयाची असल्याने नागरिकांना केवळ मतदानाचा हक्क देऊन भागणार नाही, तर त्यांना म्हणजे गरीब व दलितांना चांगले जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून द्यावी लागेल. त्यासाठी त्यांना संपत्ती आणि उत्पन्न यांची योग्य विभागणी करून समाजातील निरनिराळ्या वर्गातील अंतर कमी करावायचे आहे. नेहरूंच्या मते ज्या देशात आर्थिक लोकशाही निर्माण होत नाही, त्या देशातील राजकीय लोकशाही ही काय असते, अपयशी ठरत असते, असं त्यांचे मत होते. आणि म्हणून आर्थिक लोकशाही बरोबर राजकीय लोकशाही यशस्वी करण्यासाठी देशातील सर्व जनतेला संपत्ती, शिक्षण, धर्म, जात असा कोणताही भेदभाव न करता सामाजिक समतेच्या अनुषंगाने मतदानाच्या अधिकारामुळे जनतेला आपले मत, विचार तर प्रकट करता येतातच, पण त्याचबरोबर सरकार निवडण्याचे तसेच त्यांच्यावर सतत नियंत्रणही ठेवता येते. अशा प्रकारच्या अधिकारांचा चांगल्या पद्धतीने वापर करता यावा म्हणून ते सामाजिक समता प्रस्थापित करण्याबरोबर देशातील निरक्षरता, अज्ञान व उदासीनता दूर करण्यावर सुद्धा भर देतात. त्यासाठी त्यांनी देशातील सर्व लोकांमध्ये आर्थिक तसेच सामाजिक व राजकीय दृष्टिकोनातून समता प्रस्थापित करण्याचे सुचवले आहे व स्वतः ते प्रयत्न सुद्धा त्यांनी त्या पद्धतीने केलेला आहे. त्याचबरोबर व्यक्ती स्वातंत्र्य आणि राज्याच्या अधिकारात समन्वय, यामध्ये नेहरूंनी राज्याची आवश्यकता, सामाजिक जीवनाच्या स्थैर्याबरोबर शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी मान्यता देतात. तरी राज्याला अनियंत्रित अधिकार देण्याच्या ते विरोधात होते. त्यांच्या मते राज्याला व्यापक अधिकार दिल्यास व्यक्ती स्वातंत्र्य नष्ट होईल, म्हणून त्यांनी राज्याचे अधिकार व व्यक्ती स्वातंत्र्य यात समन्वय प्रस्थापित करण्याचे सुचविले. त्यांच्या मते लोकशाहीत स्वार्थी, हितसंबंधी गट समाजात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अशा गटांना नियंत्रित करून राज्याला लोककल्याणाची कार्य पार पाडावी लागतात असतात. म्हणून काही प्रमाणात व्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा येऊ शकतात. आणि म्हणून नेहरूंनी मात्र त्यावेळी समाजित लक्षात घेऊन अशा मर्यादांना मान्यता दिली, पण तरीही त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य आणि राज्याच्या अधिकारात समन्वय साध्य करणारी लोकशाही अपेक्षित होती. त्याचबरोबर संसदीय लोकशाहीचा पुरस्कार, लोकशाही संबंधी विचारात संसदीय लोकशाहीचा पुरस्कार पंडित नेहरूंनी लोकशाहीला केवळ शासन पद्धती न मानता ती एक जीवन प्रणाली आहे असे ते मानत. त्यासाठीच त्यांनी भारताकरिता संसदीय लोकशाही शासन पद्धतीचा उपाय त्यांनी सुचविला होता. त्यांच्या मते संसदीय शासन पद्धतीत राजकीय पक्षांद्वारे लोकांच्या मतानुसार राज्यकारभार करण्यात येतो आणि राजकीय पक्षांद्वारे लोक शिक्षणाचे व प्रबोधनाचे कार्य होत असते. आणि म्हणून राजकीय पक्षांचा साधन म्हणून स्वीकार करावा, तसेच जनतेच्या पाठिंबावर व टीकेवर चालणाऱ्या लोकशाही पद्धतीचा स्वीकार करावा असा त्यांनी नेहमी आग्रह धरला आहे. त्यांच्या मते संसदीय शासन पद्धतीत सातत्य तसेच परिवर्तन या दोन्ही तत्वांचा अंतर्भाव असतो आणि म्हणून संसदेचे सार्वभौमत्व आणि घटनेची परिवर्तनशीलता यामुळे राष्ट्राची प्रगती ही साधता येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संसदीय लोकशाहीत अहिंसा तसेच सहिष्णुतेच्या आधाराने समता प्रस्थापित करण्याचे तसेच शांतता व सनदशीर मार्गाने लोकमताचा आधार घेऊन आवश्यक ते बदलही करता येतात. आणि म्हणून भारतातील जनतेचे जे दारिद्र्य व दुःख आहे ते दुःख कमी करण्याबरोबरच प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य, समता व शोषणापासून मुक्ती देऊन व्यक्तीचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी तसेच संसदीय लोकशाहीत कार्यावर निष्ठा, सहकार्य, शिस्त तसेच संयम, त्याचबरोबर खुल्या निवडणुका, विचार, उच्चार, संघटन व धार्मिक स्वातंत्र्य आणि व्यक्तीच्या अधिकारांची हमी मिळत असल्याने भारतासाठी संसदीय लोकशाही ही पद्धतीच उपयुक्त असल्याचे ते या ठिकाणी म्हणतात. त्याचबरोबर लोकशाही व समाजवाद यांचा कशा पद्धतीने संगम घडून आपण लोकशाही ही अधिक प्रबळ करू शकतो यासंबंधी विचार मांडताना नेहरू म्हणतात की पंडित नेहरूंचा जो भांडवलशाही
लोकशाही पद्धतीला जसा विरोध होता तसा साम्यवादालाही त्यांनी काय केला होता, विरोध केलेला होता. आणि म्हणून त्यांच्या मते भांडवलशाही राष्ट्रात आर्थिक शोषणाची जी रचना असते तिचे स्वरूप हे बाह्यदर्शनी लोकशाहीचे असले तरी तेथील सत्ता आणि संपत्ती ही फक्त थोड्याच लोकांच्या हाती राहून बहुसंख्याकांचे जे शोषण ते होत असते. तर साम्यवादी व्यवस्थेत व्यक्तीच्या विचारांवरती बंधने आणून व्यक्ती स्वातंत्र्याची काय केली जात असते, त्या ठिकाणी गळचेपी केली जात असते. आणि म्हणून त्यांनी भांडवलशाही तसेच साम्यवादी शासन पद्धतीऐवजी लोकशाही समाजवादी व्यवस्थेचा त्यांनी काय केलाय, पुरस्कार केलेला आहे. त्यांच्या मते दारिद्र्य, बेकारी, दैन्य, दास्य आणि मागासलेपणा दूर करता येणार नसेल तर राजकीय लोकशाहीला काही अर्थ उरणार नाही. आणि म्हणून त्यांनी आपल्या विचारात मूलभूत उत्पादन पद्धती, साधनांची मालकी व नियंत्रण शासनाच्या हाती ठेवणाऱ्या राष्ट्राच्या संपत्तीची जी न्याय वाटणी करणाऱ्या व समाजातील प्रत्येक व्यक्तीला विकासाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या लोकशाही प्रणित समाजवादी समाज रचनेचा त्यांनी प्रामुख्याने पुरस्कार केला. त्यासाठी त्यांनी संमिश्र अर्थव्यवस्थेचा सुद्धा स्वीकार करून आर्थिक नियोजन या ठिकाणी स्वीकारलेले आहे. आणि म्हणून नेहरूंनी स्वीकारलेला समाजवाद व व्यक्ती स्वातंत्र्याला वाव देणारा तसाच सामाजिक न्यायाची प्रस्थापना करण्याचे ध्येय पुढे ठेवून चालणारा लोकशाही समाजवादी विचार त्यांनी या ठिकाणी मांडलेले आहेत. आपण पुढच्या लेक्चरमध्ये लोकशाही समाजवादासंबंधी सुद्धा नेहरूंचे विचार या ठिकाणी पाहणारच आहोत. तर अशा पद्धतीने पंडित जवाहरलाल नेहरूंनी लोकशाही संबंधीचे विचार स्पष्ट करताना व्यक्तीचे स्वातंत्र्य, विचार विनिमय आणि शिस्तीला महत्त्व, मूलभूत हक्कांना प्राधान्य, आर्थिक लोकशाही व समतेच्या तत्वाला प्राधान्य, व्यक्ती स्वातंत्र्य आणि राज्याच्या अधिकारात समन्वय, संसदीय लोकशाहीचा पुरस्कार आणि लोकशाही व समाजवाद यांचा संगम प्रस्थापित करून आपले लोकशाही संबंधीचे विचार त्यांनी मांडलेले आहेत. आणि ह्या विचारांच्या आधारावरती त्यांनी लोकशाही म्हणजे लोकशाही राज्य, लोकशाही समाजरचना, लोकशाही दृष्टिकोन व लोकशाही अर्थव्यवस्था प्रस्थापित करणे होय, हे त्यांना लोकशाहीमध्ये अभिप्रेत होते. तर अशा प्रकारे पंडित नेहरूंनी भारतीय जनतेची सामाजिक, आर्थिक तसेच सर्वांगीण कल्याण साधणाऱ्या, त्यांचे जीवन सुखी व समृद्ध करण्यास सहाय्यभूत ठरणाऱ्या व लोकशाही आणि समाजवाद यांचा समन्वय साधणाऱ्या लोकशाही प्रणालीचा त्यांनी त्या ठिकाणी स्वीकार हा केलेला आहे. तर आपण अशा पद्धतीने पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या लोकशाही संबंधी विचारांसंबंधी आपण त्यांची विचारधारा ही समजून घेऊ शकतो. धन्यवाद.